पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानाच्या वेळेस गोंधळ। टीएमसी कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये जोरदार झटापट। सुतळी बॉम्बफेकीच्या घटनेनंतर तणाव। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 5व्या गुन्ह्यामध्ये 6 मे पर्यंत खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी। 6व्या गुन्ह्यामध्ये एसआयटी खरातचा ताबा मागणार। नाशिक महापालिकेचा डॉक्टरही भोंदू खरातचा साथीदार। एसआयटी तपासात खळबळजनक खुलासा। गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केल्याचा संशय। संबंधित डॉक्टरांची चौकशी होणार। अकोल्यामध्ये एनजीओ धर्मांतरण प्रकरणामध्ये 5 पीडित तरुणींचे जबाब नोंदवले। विनयभंग आणि धार्मिक सक्तीचे आरोप। मुख्य आरोपी रियाज काझीची पोलीस कोठडी आज संपणार। फॉरेन्सिक चौकशी सुरू। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदकडून थार 2 पिस्तूल जप्त। आरोपी एहफाज खानकडून लॅपटॉप, टॅब, हार्ड डिस्कही जप्त। अटकेतील 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। राज्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचं संकट। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट। विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता। राज्यात ठिकठिकाणी अवकाळी आणि वादळी वाऱ्याचा तडाखा। धाराशिवमध्ये 9 एकर पपई बाग जमीनदोस्त। सोलापुरात काढणीला आलेली 2 एकर केळी वादळी वाऱ्यानं भुईसपाट। तर लातूरमध्ये आंबा पिकाचं नुकसान, पंचनाम्याची मागणी। राज्यात उन्हाचा कहर। अकोल्यामध्ये सर्वाधिक 11 बाधितांसह राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या 39 वर पोहोचली। आरोग्य विभाग सतर्क। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।